नमस्कार मंडळी, मेगाज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण नाचणीच्या रेडीमेड पिठापासून खूपच पौष्टिक असे मसाला पापड तयार करणार आहोत. आपण इथे बघू शकता रेडीमेड पिठापासून तयार केलेले हे पापड खूपच हलके आणि पातळसर असे तयार होतात. पापडाचे पीठ बनवण्यासाठी कोणतीही झंझट न करता अगदी रेडीमेड पिठापासून सुद्धा आपण पारंपरिक पद्धतीचा मसाला पापड तयार करू शकतो. हे बघा, पापडाला अजिबात तेल लागलेले नाही. खूपच हलके असे हे पापड तयार होतात. आता मी तुम्हाला पापड तोडून दाखवते. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी नाचणीचं रेडीमेड पीठ घेतलेलं आहे. आता आपण गॅसवरती टोप गरम करायला ठेवू. त्यात 1.5 वाटी पाणी टाकून घेऊया. त्यातच 1 चमचा मीठ आणि 1 चमचा पापड खार, पाव चमचा हिंग, 1 चमचा लाल तिखट आणि 1 मोठा चमचा तेल टाकायचं. यातच आता आपण भरपूर असे तीळ टाकून घेऊया आणि पाण्याला उकळी येईपर्यंत आपण 1 चमचा जिरे इथे कुटून घेऊया. जिरे आपल्याला फक्त थोडेसे कुटून घ्यायचे आहे, म्हणजे त्याचा छान स्वाद पापडाला येतो. याप्रमाणे आता आपण जिरे जाडसर कुटून घेतलेले आहे. हे बघा, याप्रमाणे जिरे कुटून घ्यायचे. आता आपण हे कुटलेले जिरे खिशीच्या पाण्यामध्ये टाकून घेऊया. पाण्याला उकळी यायला लागलेली आहे. गॅस मिडियम करायचा आणि लगेचच लाटण्याने ढवळून घ्यायचं. याप्रमाणे ढवळून घ्यायचं, नाहीतर पाणी ओतू जातं, कारण त्यामध्ये पापडखार टाकलेलं आहे. आता आपण गॅस कमी करून घ्यायचा आणि मसाले जे बाजूला लागलेले आहेत ते लाटण्याने याप्रमाणे काढून घ्यायचे. मंद आचेवरती 2 मिनिटे छान उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये तयार नाचणीचे पीठ टाकून घेऊया आणि याप्रमाणे लाटण्याने खिशी घेऊया. हळूहळू पीठ एकजीव होऊन घट्ट व्हायला लागतं. आपण इथं बघू शकता, पीठ आता हळूहळू घट्टसर व्हायला लागलेलं आहे आणि छान एकजीवही झालेलं आहे. यामध्ये अजिबात पिठाच्या गाठी झालेल्या नाही. याप्रमाणे पीठ छान एकजीव होऊन मऊसर झाल्यावर लगेचच आता आपण लाटण्याचे पीठ काढून घेऊया. तेलाचा जराही वापर न करता आपण इथे नाचणीच्या पिठाचे मसाला पापड तयार करणार आहोत. आता आपण चमच्याने पीठ एकसारखं करून घेऊ आणि त्यावरती झाकण ठेवून मंद आचेवरच 10 मिनिटे शिजवून घेऊ. 10 मिनिटे झालेली आहेत. आपण इथे बघू शकता, पीठ छान हलकं झालेलं आहे आणि फुलून आलेलं आहे. हे बघा, पिठाला याप्रमाणे चिकटपणा आलेला आहे, म्हणजे पीठ पूर्णपणे शिजलेलं आहे. नाचणीच्या पिठाला शिजल्यानंतर चिकटपणा येतो. नाचणीचं हे पीठ पूर्णपणे शिजलं की नाही हे कसं ओळखायचं हे मी आता तुम्हाला दाखवते. हे बघा, पीठ हाताला चिटकत आहे आणि पिठाला याप्रमाणे चिकटपणा आला आहे, म्हणजे पीठ पूर्णपणे शिजून तयार आहे असं समजायचं. आणि लगेचच गॅस बंद करायचा. टोपावर सुती रुमाल टाकायचा आणि त्यावर झाकण ठेवायचं, म्हणजे वाफेचं पाणी झाल्यानंतर झाकणाचं पाणी तयार पिठामध्ये पडणार नाही. 10-15 मिनिटे असंच ठेवायचं. 15 मिनिटानंतर आता आपण बघूया. सुती रुमालने झाकून ठेवल्यामुळे आता आपण बघू शकता टोप अजून गरम आहे. आता आपण हे शिजवलेलं पीठ एका पॉलिथिनवरती काढून घेऊया. म्हणजे आपल्याला थोडं थोडं पीठ पॉलिथिनवरती काढून घ्यायचं आहे आणि बाकीचं उरलेलं पीठ झाकून ठेवायचं आहे, म्हणजे छान गरम राहतं. पापडाचं खिशीचं हे पीठ गरम असतानाच मळायचं आणि मऊसर करायचं. पीठ मळून मऊसर केलं तरच पापड छान एकसारखे होतात, अजिबात चिरत नाही. हे बघा, पीठ थोडंसं थंड झालेलं आहे, हाताला अजिबात चिटकत नाही. आता आपण हे पीठ मळून मऊसर करूया. पीठ जेवढं जास्त मळून मऊसर कराल तितकाच पापड जास्त फुलतो आणि छान खुसखुशीत असा होतो. हे पापड अजिबात तेलकट होत नाहीत. नाचणी भिजत न घालता आपण इथे नाचणीच्या रेडीमेड पिठाचे मसाला पापड तयार करत आहोत. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीठ पूर्णपणे शिजलेलं पाहिजे, म्हणजे पापड छान फुलेल आणि तळल्यानंतर दुप्पट तिप्पट मोठा होतो. हे बघा, पीठ मळल्यानंतर पुन्हा पिठाला चिकटपणा आलेला आहे आणि पीठ हाताला चिटकते आहे. आता आपण इथे पॉलिथिन घेऊया. 2 पॉलिथिन मी इथे आधीच तयार करून ठेवलेले आहे. त्याला आपण एकदम हलकंसं असं तेल लावून घेऊया. तेल फक्त मी इथे सुरुवातीलाच लावलेलं आहे आणि पूर्ण पापड तयार होईपर्यंत अजिबात मी तेलाचा वापर केलेला नाही. आता हा चमचा जो मी घेतलेला आहे त्यालासुद्धा अजिबात तेल लावलेलं नाही आहे. हे बघा, आता आपण हे शिजलेलं पीठ चमच्याने काढून घेऊ आणि पॉलिथिनवरती याप्रमाणे ठेवून घ्यायचं. आता आपण हे पीठ पॉलिथिनच्याच मदतीने त्याला मळून आकार द्यायचा आहे. याप्रमाणे केल्यावर आपल्याला तेलाची गरज पडत नाही आणि छान असा मऊसर पापड तयार होतो.
खिशीचे सर्व पापड मी या पद्धतीनेच बनवते। याप्रमाणे लाटी पॉलिथिनवरती ठेवून घ्यायची, प्लेटने प्रेस करायचं आणि त्यानंतर बोटाने याप्रमाणे पीठ पसरवून पातळसर पापड तयार करून घ्यायचा। याप्रमाणे मी प्रत्येक वेळी पापड तयार करत असते। आपण हवं तर मशीनने देखील हे पापड तयार करू शकता। या पद्धतीने सुद्धा पापड खूप लवकर तयार होतात, अजिबात वेळ लागत नाही आणि खूप पातळसर असा पापड तयार करता येतो। हे पापड सुकल्यानंतर एकदम पारदर्शक असे बनतात, अजिबात कुठेही चिरत नाही आणि सुकल्यानंतर फाटतही नाही। याप्रमाणे पापड तयार करून घ्यायचा। आता आपण हे पापड पॉलिथिनवरती टाकून घेऊया। अगदी सहजपणे हे पापड पॉलिथिनवरती उचलून टाकता येतात। याप्रमाणे पॉलिथिनवरती टाकायचं, हलक्या हाताने प्रेस करायचं आणि पॉलिथिन काढून घ्यायचं। हे बघा किती छान पापड तयार झालेला आहे। पीठ पॉलिथिनवर टाकताना आपण इथे बघू शकता पिठाला चिकटपणा आलेला आहे। नाचणीचे हे पीठ लाटी बनवताना हाताला चिटकते, त्यामुळे आपल्याला लाटी बनवताना तेलाचा वापर करावा लागतो। पण मी इथे तेलाचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीने पापड तयार करून दाखवते आहे। याप्रमाणेच आपण सर्व पापड तयार करून घ्यायचे, म्हणजे छान वर्ष 2 वर्ष टिकतात। अजिबात तेलाचा वापर न केल्यामुळे पापडांना खुबट वासही येत नाही आणि पापड चवीला तर खूपच अप्रतिम असा लागतो। पापड जितका जास्त पातळ बनवाल तितकाच जास्त पापड छान फुलतो आणि तितकाच जास्त खुसखुशीत देखील होतो। हे बघा याप्रमाणे आता मी दुसरा पापड देखील तयार करून घेतलेला आहे। आता आपण तो पॉलिथिनवरती टाकून घेऊया। नाचणीच्या पिठाचे हे पापड पीठ गरमच असताना बनवायचे असं काही नाही, पीठ थंड झालं तरीही छान पापड तयार होतात। फक्त पीठ गरम असतानाच मळून मऊसर करायचं। हे बघा हे पीठ मी आता तुम्हाला थंड करून दाखवले आहे। थंड केल्यानंतर हे पीठ हाताला चिटकत नाही, अगदी हलक्या हाताने त्याला गोल आकार द्यायचा आणि याप्रमाणे लाटी बनवून घ्यायची, म्हणजे तेलाची गरज पडत नाही। घरातील बाकीच्या कामाच्या गडबडीमध्ये कधी पीठ थंड होऊन जातं, तेव्हा पीठ थंड जरी झालं तरी बिनधास्त पापड बनवायचे। खूपच छान असे पापड तयार होतात। नाचणीचे पिठाचे हे पापड चवीला तर अप्रतिम लागतात, खूपच खुसखुशीत होतात आणि अजिबात तेलकट होत नाही। याप्रमाणे मी सर्व पापड तयार करून घेतलेले आहे आणि पॉलिथिनवर हे सर्व पापड मी सुकत टाकलेले आहे। अजिबात तेलाचा वापर न करता सुद्धा उत्तम प्रतीचा पापड तयार करता येतो, हे मी इथे दाखवलेलं आहे। आणि कोणतीही झंझट न करता, नाचणी भिजत न घालता, मोड न आणता सुद्धा रेडीमेड पिठापासून छान पापड तयार करता येतात, हे मी या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे। सर्व पापड तयार करून झालेले आहे आणि पंख्याच्या हवेखाली घरामध्येच हे सुकत टाकलेले आहे। थोड्या वेळाने पापड याप्रमाणे पलटी करून घ्यायचा। 4-5 तासामध्ये पापड छान सुकतात। पण हे पापड घरातच सुकवल्यामुळे 3 दिवस मी सुकवून घेतलेले आहे। 3 दिवसात हे पापड पंख्याच्या हवेखाली छान सुकून कडक झालेले आहेत। आता आपण हे पापड कडकडीत गरम तेलात तळून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे तेल अगोदरच गरम करून घेतलेले आहे आणि गॅस कमी केलेला आहे। आपण इथे बघू शकता छान पापड फुललेला आहे। पापड तळण्यासाठी तेल नेहमी कडकडीतच गरम हवं, तरच पापड छान फुलतो। ही एक टीप आहे, ही लक्षात ठेवूनच पापड तळायचे। आपण इथे बघू शकता याप्रमाणे पापड तळून घ्यायचे, तेल निथळून घ्यायचं आणि मग पापड सर्व एका ताटामध्ये काढून घ्यायचे। हे मसाला पापड बनवण्यासाठी आपण इथे जिरे कुटून टाकलेले आहे आणि त्यासोबतच तीळ देखील टाकलेले आहे, त्यामुळे हे पापड तळल्यानंतर चवीला खूपच रुचकर लागतात, खूपच खुसखुशीत होतात। याप्रमाणे मी 5 ते 6 पापड इथे तळून घेतलेले आहे। नाचणीच्या अगदी साध्या पिठाचे पापड मी इथे बनवून दाखवलेले आहे। पापड किती खुसखुशीत झालेले आहे हे हर्षल तोडून दाखवतो आहे। पापडाच्या आवाजावरूनच आपल्याला कळेल की पापड किती जास्त खुसखुशीत झालेला आहे। आता हर्षल पापड खाऊन देखील दाखवतो। नाचणीच्या रेडीमेड पिठाचे मसाला खिचे पापड हर्षलला तर खूपच आवडले, आपल्याला देखील नक्कीच आवडतील। याप्रमाणे सोप्या पद्धतीने पापड नक्की बनवून बघा। आवडल्यास लाईक करा। धन्यवाद।